कुळ कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत राज्य शासनाने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे विक्री, हस्तांतरण, गहाण किंवा देणगीसाठी लागणाऱ्या परवानग्यामुळे शेतकरी आणि जमीनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. ही गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि नियम अधिक सुस्पष्ट करण्यासाठी कुळ कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या बदलामुळे ठराविक अटी पूर्ण केल्यास जमीन व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. कुळ म्हणून जमीन मिळालेल्या व्यक्तींना मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948, हैदराबाद कुळ वहिवाट अधिनियम 1950 किंवा विदर्भातील अधिनियम 1958 अंतर्गत मालकी प्रमाणपत्र दिले जाते. या कायद्यानुसार पूर्वी अशा जमिनीच्या विक्री, गहाण, देणगी, अदलाबदल किंवा भाडेपट्ट्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक होते. त्यामुळे व्यवहार लांबत आणि नागरिकांची गैरसोय होत होती. नवीन सुधारणा अन्वये कुळ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या जमिनीच्या विक्रीसाठी किंवा हस्तांतरणासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक राहणार नाही. अशा जमिनीचा कुळ स्वतंत्र मालक म्हणून व्यवहार करू शकणार आहे. मात्र 10 वर्षाचा कालावधी पूर्ण न झाल्यास पूर्वीप्रमाणेच उपविभागीय अधिकाऱ्याची परवानगी घेणे बंधनकारक असेल. जमीन विक्री करण्यापूर्वी कुळाने आपला विक्रीचा हेतू लेखी अर्जाद्वारे तलाठी कार्यालय किंवा तहसीलदाराकडे कळवावा लागेल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार 2 दिवसाच्या आत त्या जमिनीच्या आकारणीच्या 40 पट इतकी नजराना रक्कम निश्चित करतील. ही रक्कम भरण्यासाठी संबंधित चलन दिले जाईल आणि ती शासकीय तिजोरीत जमा केल्यानंतर जमिनीवरील हस्तांतरणाचे निर्बंध हटवले जातील. नजराना रक्कम भरल्यानंतर जमीन विक्री, गहाण, देणगी, भाडेपट्टा, अदलाबदल किंवा कायमस्वरूपी सोयीसाठी कोणतेही अभिहस्तांतर अतिरिक्त परवानगीशिवाय करता येईल. तसेच 7/12 उतार्यावर असलेला परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी हा शेरा रद्द करण्यात येणार आहे. जमीन खरेदीदारांसाठी अटी. जमीन खरेदी करणारी व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र शेत जमीन कमाल धारण मर्यादा अधिनियम 1961 नुसार ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक जमीन तिच्याकडे नसावी. तुकडेबंदी प्रतिबंधक अधिनियम 1947 चे उल्लंघन होणार नाही याचीही खात्री केली जाणार आहे. महसूल विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या 1973 मधील निर्णयाचा आधार घेऊन हे सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत. दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.